Hello friends, welcome back in TYVA class in the subject of International Trade Theory and Practice अर्थात तृतीय वर्ष कला या वर्गातील विशेष विषय 4 आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांत आणि व्यवहार या विषयाच्या व्याख्यानामध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून मी स्वागत करतो। मी प्राध्यापक डॉक्टर मनोज कुमार गायकवाड। आजच्या व्याख्यानामध्ये आपण आधुनिक आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सिद्धांत अभ्यासणार आहोत। मित्रहो, याआधी आपण आंतरराष्ट्रीय व्यापाराचे 2 सिद्धांत अभ्यासले, ज्यामध्ये आपण निरपेक्ष लाभाचा सिद्धांत जो ॲडम स्मिथ यांनी मांडला होता त्याचं अध्ययन केलं। त्यानंतर त्याच सिद्धांताचा विस्तार डेव्हिड रिकार्डो यांनी केला आणि तो तुलनात्मक खर्च सिद्धांत या नावाने आपण अभ्यासला। हे दोघेही अर्थतज्ञ सनातनवादी संप्रदायातील असल्यामुळे त्यांनी जुन्या गृहीतकांच्या आधारावर आपल्या सिद्धांताची मांडणी केली आहे। त्या काळामध्ये आणि आजही या सिद्धांताचं फार मोठं महत्त्व आहे, परंतु प्रत्येक काळामध्ये वेगवेगळ्या नवीन अभ्यासकांची निर्मिती होत असते, अभ्यासक तयार होत असतात आणि ते मागील सर्व विषयांचं सिद्धांतांचं पुनर्विलोकन करतात, अभ्यास करतात आणि काळाशी सुसंगत असणाऱ्या अनेक गोष्टींचा अंतर्भाव नव्या सिद्धांताची मांडणी करत असताना एक नवा दृष्टिकोन नवीन सिद्धांतामध्ये विकसित करत असतात। सिद्धांत नवा निर्माण झाला म्हणजे जुन्या सिद्धांताचं महत्त्व कमी होतं असं नाही। आणि म्हणून आपल्यासाठी ॲडम स्मिथचा हे सिद्धांत महत्त्वाचा आहे, रिकार्डोचाही महत्त्वाचा आहे आणि आता आपण जो सिद्धांत बघणार आहोत तो सिद्धांतसुद्धा महत्त्वाचा आहे। अजून आणखी या सिद्धांतामध्ये भावी काळामध्ये काही बदल होऊ शकतात, या सिद्धांताची पुनर्मांडणीसुद्धा होऊ शकते। म्हणजेच प्रत्येक येणारा नवीन सिद्धांत हा जुन्या सिद्धांताला विसरून पुढे जात नाही किंवा जुन्या सिद्धांताच्या पायावरच नवीन सिद्धांताची निर्मिती होत असते हे आपल्याला सांगता येते। आणि म्हणून मित्रहो, आधुनिक आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या सिद्धांताची मांडणी हेक्चर आणि ओहलिन अर्थात इली हेक्चर्स आणि बर्टिल ओहलिन या 2 अर्थतज्ञांनी संयुक्तरित्या केलेली आहे। आधुनिक व्यापाराच्या या सिद्धांताला घटक प्रमाण विश्लेषण सिद्धांत असंही म्हणतात आणि सामान्य संतुलन सिद्धांत असंही म्हणतात। म्हणजे आपल्याला हा सिद्धांत 3 नावांनी ओळखता येतो। नवीन असं हेक्चर आणि ओहलिन यांनी काय म्हणलं? रिकार्डोच्या सिद्धांतामध्ये अशा कोणत्या गोष्टींची उणीव होती की जी या सिद्धांताने भरून काढली, असं आपल्याला या सिद्धांतामध्ये अभ्यासायचं आहे। हेक्चर आणि ओहलिन यांनी रिकार्डोच्या सिद्धांतांमध्ये 2 गोष्टींवर आक्षेप घेतला। त्या 2 गोष्टी म्हणजे त्यातली पहिली गोष्ट, तुलनात्मक खर्च सिद्धांत सर्व प्रकारच्या व्यापाराला लागू होतो। अर्थात रिकार्डोने फक्त आंतरराष्ट्रीय व्यापाराला लागू होतो असं म्हटलं आहे, कारण आपण अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापार असे 2 प्रकार आधी बघितले, त्यांच्यातील साम्य आणि भेदसुद्धा बघितले। साम्यांपेक्षा भेद जास्त असल्यामुळे स्वतंत्र सिद्धांताची आवश्यकता असते असं रिकार्डो यांनी म्हटलं आहे। आणि म्हणून रिकार्डोचा हा जो आक्षेप आहे तो ओहलिन यांनी असा खोडला आहे की रिकार्डोने आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या सिद्धांताला काही मर्यादा निश्चित केल्या होत्या, त्या मर्यादा हेक्चर आणि ओहलिन यांना मान्य नाही। विशिष्ट क्षेत्रफळासाठीच हा सिद्धांत लागू होतो असं रिकार्डोचं मत होतं, परंतु हेक्चर आणि ओहलिन याला हा सिद्धांत सर्वच व्यापाराला लागू होतो असं म्हटलं आहे। त्यानंतर दुसरा जो आक्षेप या जोडीचा आहे तो म्हणजे उत्पादन घटकाच्या गतिशीलतेच्या संदर्भातला। हेक्चर आणि ओहलिन असं म्हणतात की उत्पादन घटक गतिशीलतेचा अभाव हे आंतरराष्ट्रीय व्यापाराचं प्रमुख लक्षण नाही।
म्हणजे रिकार्डोने असं म्हटलं की आंतरराष्ट्रीय व्यापार घडून येण्याचं कारण किंवा भेदाचं कारण की उत्पादन घटकाच्या गतिशीलतेमध्ये अभाव असतो, परंतु हेच नेमकं कारण आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये नसतं, असं हेक्चर आणि ओहलिन यांनी आक्षेपामध्ये नोंदवलेलं आहे. म्हणजे उत्पादन घटकांची गतिशीलता ही काही प्रमुख अडचण आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये असते असं नाही, असं हेक्चर आणि ओहलिनला वाटतं. म्हणून त्यांचा जो सिद्धांत आहे त्या सिद्धांताची मांडणी करत असताना जसं रिकार्डो यांनी ॲडम स्मिथच्या सिद्धांताचं अवलोकन करत असताना असं म्हटलं की फक्त निरपेक्ष लाभ होतो म्हणूनच आंतरराष्ट्रीय व्यापार घडून येतो असं नाही, तर सापेक्ष लाभाचं तत्त्वसुद्धा आंतरराष्ट्रीय व्यापार घडून येण्यासाठी कारणीभूत ठरतं असं रिकार्डोने मांडलं. म्हणून रिकार्डोच्या मते या सिद्धांताचा बेसिक किंवा सिद्धांताची जी बेसिक मांडणी आहे हेक्चर ओहलिनची ती या दोन ओळीमध्ये आहे की रिकार्डोच्या मते दोन देशात व्यापार सुरू होण्याचं कारण म्हणजे उत्पादन खर्चात असणारा तुलनात्मक फरक. जसं मी तुम्हाला म्हटलं की रिकार्डोचं हे तिसरं तत्त्व आहे. पहिलं तत्त्व होतं निरपेक्ष खर्च फरक, दुसरं तत्त्व होतं समान खर्च फरक आणि तिसरं तत्त्व होतं सापेक्ष किंवा तुलनात्मक खर्च फरक. आणि म्हणून हेक्चर आणि ओहलिनने असं म्हटलं की रिकार्डोने आंतरराष्ट्रीय व्यापार का घडून येतो, तर दोन देशांमध्ये व्यापार करत असताना तुलनात्मक किंवा सापेक्ष खर्च फरक असतो असं म्हटलं होतं. परंतु तुलनात्मक फरक का निर्माण होतो याचं उत्तर रिकार्डोने दिलं नाही आणि हेच उत्तर देऊन नवीन सिद्धांताची मांडणी हेक्चर आणि ओहलिन यांनी केलेली आहे. म्हणजेच तुलनात्मक खर्चामध्ये का फरक निर्माण होतो किंवा फरक निर्माण का होतो याचं उत्तर आधुनिक व्यापाराच्या सिद्धांताने दिलेलं आहे. तुलनात्मक खर्चात फरक निर्माण होण्याची दोन कारणं हेक्चर आणि ओहलिन यांनी सांगितलेली आहे. म्हणजे आपल्या लक्षात असं यायला पाहिजे की हा सिद्धांत डेव्हलप होण्याची महत्त्वाची थीम कोणती आहे, त्याची सेंट्रल आयडिया कोणती आहे. तर हेक्चर आणि ओहलिनच्या सिद्धांताची सेंट्रल आयडिया म्हणजे तुलनात्मक खर्चामध्ये फरक का निर्माण होतो. रिकार्डोने काय सांगितलं की तुलनात्मक फरक असतो म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापार घडून येतो, परंतु हा फरक का असतो हे सांगण्याचा प्रयत्न सिद्धांताच्या माध्यमातून हेक्चर आणि ओहलिन यांनी केलेला आहे. याची दोन कारणं त्यांनी सांगितलेली आहे की तुलनात्मक खर्चामध्ये फरक का निर्माण होतो याची दोन कारणं हेक्चर आणि ओहलिन या जोडीने सांगितलेली आहे. त्यातलं पहिलं कारण आहे दोन देशात उत्पादन साधन सामुग्रीची तुलनात्मक किंवा सापेक्ष विपुलता किंवा दुर्मिळता आणि त्या साधन सामुग्रीच्या किमतीत त्यामुळे निर्माण होणारा फरक. अत्यंत महत्त्वाचा असा मुद्दा हेक्चर आणि ओहलिन यांनी सांगितलेला आहे. दोन देशामध्ये जी साधन सामुग्री निसर्गाने दिलेली आहे त्या दोन देशांच्या निसर्गाने त्या दोन देशांना दिलेल्या साधन सामुग्रीमध्ये तुलनात्मकरित्या किंवा सापेक्षरित्या विपुलता किंवा दुर्मिळता निर्माण होत असते. त्यामुळे त्या साधन सामुग्रीच्या किमतीमध्ये तुलनात्मक फरक निर्माण होतो. म्हणजे एखाद्या देशामध्ये एखादा उत्पादनाचा घटक हा मोठ्या प्रमाणात निसर्गाकडून दिला जातो म्हणून त्याला आपण विपुल साधन सामुग्री आहे त्या घटकाच्या संदर्भात असं म्हणतो. त्याच वेळेस दुसरा कोणता तरी घटक निसर्गाने त्या देशाला कमी प्रमाणात दिला आहे म्हणजे तो घटक दुर्मिळ आहे आणि म्हणून त्या घटकाची किंमत त्या देशामध्ये जास्त असू शकते. म्हणजे जो घटक मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, विपुल प्रमाणात उपलब्ध आहे, त्याची किंमत कमी म्हणून त्याच्यापासून निर्माण होणाऱ्या वस्तूंचा उत्पादन खर्च कमी.
म्हणजे उत्पादन घटकाची किंमत कमी असेल तर उत्पादन खर्चसुद्धा कमी असतो, असं हेक्चर आणि ओहलीन यांना सांगायचं आहे. या उलट जो उत्पादन घटक दुर्मिळ आहे म्हणून त्याची किंमत जास्त आहे आणि म्हणून त्याच्यापासून निर्माण होणाऱ्या वस्तूंसाठी लागणारा उत्पादन खर्च हा अधिक असतो. त्यामुळे दोन देशांच्या वस्तूंच्या किमतीमध्ये फरक निर्माण होतो, असं महत्त्वाचं कारण हेक्चर आणि ओहलीन यांनी सांगितलेलं आहे. दुसरं जे कारण महत्त्वाचं सांगितलं आहे की वेगवेगळ्या वस्तू उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या साधन सामग्रीच्या प्रमाणातील फरक. अनेक देशांमध्ये वस्तू उत्पादनाची प्रक्रिया सुरू असताना त्या वस्तूच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या ज्या उत्पादन घटकांची जी प्रमाणं आहेत ती वेगवेगळी असू शकतात आणि त्यामुळे त्या वस्तूच्या उत्पादन खर्चामध्ये फरक निर्माण होत असतो. आणि म्हणून हे दोनही कारण रिकार्डोच्या सिद्धांतापेक्षा फार वेगळे आहेत किंवा रिकार्डोंच्या सिद्धांतामध्ये या गोष्टींचा विचार केलेला दिसत नाही आणि म्हणून हेक्चर आणि ओहलीनच्या सिद्धांताला महत्त्व प्राप्त होतं. म्हणजेच उत्पादन घटकांची देशातील उपलब्धतेबाबतची विपुलता आणि दुर्मिळता, त्यानंतर देशामध्ये उत्पादित होणाऱ्या वस्तूंसाठी वापरलं जाणारं साधन सामुग्रीचं प्रमाण, यातून उत्पादन खर्चामध्ये फरक निर्माण होतो आणि उत्पादन खर्चात जो फरक निर्माण होतो त्यातून दोन देशातील वस्तूंच्या किमतीत फरक निर्माण होतो. ही महत्त्वाची मांडणी हेक्चर आणि ओहलीन यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या आधुनिक सिद्धांतामध्ये केलेली दिसून येते. ओहलीनच्या मते तुलनात्मक खर्च सिद्धांत हा सर्वच प्रकारच्या व्यापाराला लागू होतो. आता सर्वच प्रकारच्या व्यापाराचा अर्थ म्हणजे आपण अंतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा क्षेत्रीय व्यापार अशा वेगवेगळ्या संकल्पनांचा आपण अभ्यास केला आहे किंवा त्याची आपल्याला व्याख्येच्या स्वरूपातली माहिती आहे. अंतर्गत व्यापार म्हणजे देशातल्या देशात चालणारा व्यापार, आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे दोनापेक्षा जास्त देशांनी मिळून केलेला व्यापार आणि क्षेत्रीय व्यापार म्हणजे विशिष्ट हवामानाच्या भौगोलिक क्षेत्राच्या परिस्थितीवर अनुसरून असणारा व्यापार. म्हणजे अशा रीतीने आपण 3 प्रकारच्या व्यापाराच्या संकल्पनांचा अभ्यास करतो. म्हणून ओहलीन असं म्हणतात की तुलनात्मक खर्च सिद्धांत हा सर्वच प्रकारच्या व्यापाराला लागू होतो, म्हणजे त्यांना कोणत्याही प्रकारचा व्यापारामध्ये भेद निर्माण करायचा नाही आहे आणि म्हणून त्यांना असं वाटतं की स्वतंत्र सिद्धांत मांडण्याची आवश्यकता नाही. म्हणून त्यांना उत्पादन घटकांच्या गतिशीलतेचे जे दुसरं कारण त्यांनी सांगितलं होतं रिकार्डोच्या सिद्धांतावर आक्षेप घेताना, त्याचं विश्लेषण ते करतात की आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये भाग घेत असताना किंवा आंतरराष्ट्रीय व्यापारची मांडणी करत असताना उत्पादन घटकांची गतिशीलतेमध्ये अभाव आहे किंवा गतिशीलतेमध्ये अडथळे येतात, हे 100% बरोबर आहे असं नाही. तर ओहलीनच्या मते एखादा देश भौगोलिक दृष्टिकोनातून जेव्हा खूप मोठा असतो तेव्हा त्या देशामध्ये सुद्धा वेगवेगळ्या राज्यांमध्ये देशांतर्गत परिस्थितीमध्ये जो व्यापार घडून येतो त्या राज्यांमध्ये सुद्धा उत्पादन घटकांच्या गतिशीलतेमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात आणि म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी असलेला जो निकष आहे तो अंतर्गत व्यापारासाठी सुद्धा लागू पडतो आणि म्हणून जर एकच निकष दोघही प्रकारच्या व्यापाराला सारखा लागू होत असेल तर त्या 2 प्रकारचे व्यापार असू शकत नाही, असं हेक्चर आणि ओहलीन यांचं मत आहे. आणि म्हणून ज्या गोष्टी अंतर्गत व्यापाराला अडचणीच्या ठरतात त्याच गोष्टी आंतरराष्ट्रीय व्यापाराला सुद्धा अडचणीच्या ठरू शकतात. म्हणून या मुद्द्याला व्यापारामध्ये फार महत्त्वाचं स्थान नाही असं ते म्हणतात आणि म्हणून स्वतंत्र सिद्धांताची गरज नाही. ज्या गोष्टी अंतर्गत व्यापाराला लागू पडतात त्याच गोष्टी क्षेत्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराला सुद्धा लागू पडतात. अडथळ्याची जी कारणं आहे ती तिघही प्रकारच्या व्यापाराला लागू होतात, म्हणून स्वतंत्र सिद्धांत मांडण्याची आवश्यकता नाही. आणि म्हणून ते असं म्हणतात की ज्याप्रमाणे 2 देशात
उत्पादन घटकांच्या किमतीत, उत्पादन घटकांच्या किमती आपण कशा मोजतो, तर आपण श्रमाला वेतन देत असतो, भूमीला खंड देत असतो आणि भांडवलाला व्याज देत असतो, आणि म्हणून त्याला किमती असं म्हटलं जातं उत्पादन घटकांच्या. आणि म्हणून दोन देशांमध्ये उत्पादन घटकांच्या किमती, वेतन, खंड आणि व्याज यामध्ये फरक आढळून येतो. त्याचप्रमाणे एकाच देशातील वेगवेगळ्या प्रदेशात सुद्धा उत्पादन घटकांच्या किमतीत याच पद्धतीने फरक आढळून येतो. त्यामुळे ओहलींच्या मते अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये फरक दिसून येत नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराचा स्वतंत्र सिद्धांत मांडण्याची आवश्यकता नाही, असं आधुनिक सिद्धांतकर्ते म्हणतात. आता आपण ओहलीने जो मुद्दा आपल्याला सांगितला की उत्पादन घटकांच्या विपुलतेचा आणि दुर्मिळतेचा जो वेगवेगळ्या देशाच्या उत्पादन खर्चात फरक निर्माण करताना आपल्याला दिसतो, आणि उत्पादन खर्चात फरक असेल तर उत्पादनाच्या किमतीमध्ये, वस्तूंच्या आणि सेवांच्या किमतीमध्ये सुद्धा नैसर्गिकरित्या फरक निर्माण होतो. आणि म्हणून ओहलींच्या मते वेगवेगळ्या देशात, प्रदेशात उत्पादन घटक देणग्या व त्यांच्या उपलब्धतेचं जे प्रमाण आहे ते वेगवेगळं असतं, भिन्न भिन्न असते, कमी अधिक असते. म्हणून वस्तू उत्पादनासाठी लागणारे उत्पादन घटक वेगवेगळ्या प्रमाणामध्ये आवश्यक असतात. कोणत्याही वस्तूची निर्मिती करायची असेल आपल्याला तर त्यासाठी लागणाऱ्या उत्पादन घटकांचं जे प्रमाण असतं ते वेगवेगळं असू शकतं. म्हणजे जमिनीमध्ये जेव्हा आपण उत्पादन घ्यायचं असेल तर त्याच्यात भांडवलाचं प्रमाण किती असणार आहे, त्याच्यामध्ये संयोजकाचं प्रमाण किती असणार आहे, त्याच्यामध्ये श्रम या घटकाचं प्रमाण किती असणार आहे, हे आपल्याला त्या ॲग्रिकल्चर प्रोडक्शन करताना या 3 उर्वरित घटकांचं किती प्रमाण वापरायचं हे वेगवेगळं आपल्याला निश्चित करता येईल. त्यावरून त्याचा उत्पादन खर्च हा वेगळा निघू शकतो. तीच गोष्ट आपण जेव्हा भांडवल प्रधान वस्तूंच्या निर्मितीच्या संदर्भामध्ये विचार करतो तेव्हा इंडस्ट्री टाकण्यासाठी किंवा मॅन्युफॅक्चरिंग गुड्ससाठी आपल्याला शेतीचं प्रमाण किती लागणार आहे, यंत्राचं प्रमाण किती लागणार आहे, कच्च्या मालाचं प्रमाण किती लागणार आहे, वाहतूक खर्च किती लागणार आहे, श्रमिकांचं प्रमाण किती लागणार आहे, त्यामध्ये स्किल लेबर किती लागणार आहे, अनस्किल लेबर किती लागणार आहे, या सर्व बाबींचं भांडवली वस्तू निर्मितीच्या संदर्भामध्ये उत्पादन घटकांचं वेगवेगळं प्रमाण आपल्याला लक्षात येऊ शकते. आणि म्हणून ओहलींच्या मते वस्तू आणि सेवा निर्माण करत असताना वेगवेगळ्या उत्पादन घटकांचं प्रमाण याचं अध्ययन करणं फार महत्त्वाचं असतं, आणि म्हणून ते वेगवेगळं असतं. अर्थात वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या वस्तूंना उत्पादित करण्याची क्षमता उत्पादन घटकांच्या उपलब्धतेवरच अवलंबून असते. आणि म्हणून हेक्चर आणि ओहलींने आपल्याला जे उदाहरण दिलेलं आहे PPTमध्ये ते उदाहरण आपल्याला हे पटवून देते की वेगवेगळ्या प्रदेशामध्ये किंवा देशांमध्ये उत्पादन घटकांच्या उपलब्धतेचं जे प्रमाण आहे ते प्रमाण आपण विपुलता आणि दुर्मिळता या 2 घटकांच्या किंवा या 2 शब्दांच्या अनुषंगाने ते व्यक्त करतो. आणि विपुलतेचा आणि दुर्मिळतेचा उत्पादन घटकांच्या किमतींवर आणि वस्तू निर्माण होणाऱ्या वस्तूंच्या निर्मितीच्या उत्पादन खर्चावर आणि त्यामुळे त्या वस्तूंच्या किमतींवर काय परिणाम होतो हे आपल्याला या PPTच्या माध्यमातून सहज आणि पटकन समजू शकते. मित्र, या PPTमध्ये हेक्चर आणि ओहलीन यांनी अ आणि ब असं देशांचा उल्लेख केलेला आहे. अ देश आणि ब देश. जसं आपण मागच्या सिद्धांतांमध्ये पोर्तुगाल आणि इंग्लंड या देशांचा नामोल्लेख केला होता, या ठिकाणी हा नामोल्लेख टाळून हेक्चर आणि ओहलीन यांनी अ देश आणि ब देश असं एक वर्गीकरण केलेलं आहे. आणि त्यानुसार अ देशामध्ये आणि ब देशामध्ये कोणत्या घटकांची उत्पादन घटकाची विपुलता आहे आणि कोणत्या उत्पादन घटकाची दुर्मिळता आहे, त्याचा व्यापार शर्ती किंवा त्याचा उत्पादनाच्या खर्चावर आणि वस्तूंच्या निर्मितीवर कसा परिणाम होतो हे आपण अ देशाच्या आणि ब देशाच्या समोर दर्शवलेलं आहे. आणि म्हणून उत्पादन घटकांची विपुलता आणि दुर्मिळता अ देशाच्या बद्दलची कशी आहे, ब देशाच्या बद्दलची कशी आहे, आणि त्याचा परिणाम कोणत्या वस्तूच्या उत्पादनाच्या खर्चावर त्याचा कसा होतो हे सुद्धा आपण या PPTमध्ये दाखवलेलं आहे.
आपण अ देशाच्या संदर्भातील उत्पादन घटकांच्या विपुलतेचं आणि दुर्मिळतेचं गणित समजून घेऊया आणि त्यानंतर आपण ब देशाच्या विपुलतेतील उत्पादन घटकाच्या विपुलतेचं आणि दुर्मिळतेचं गणित समजून घेऊया. तर आपण अ देशाबद्दल बघूया. अ देशामध्ये भांडवलाची विपुलता आहे आणि श्रम या उत्पादन घटकाची दुर्मिळता आहे. म्हणजे आपण पूर्वीच्या उदाहरणाचा जर संदर्भ घेतला तर आपण इंग्लंडचं उदाहरण घेऊ शकतो की इंग्लंड या देशामध्ये भांडवल हा घटक विपुल प्रमाणात उपलब्ध आहे, पण त्याच वेळेस श्रम हा घटक कमी प्रमाणात उपलब्ध आहे आणि म्हणून तो दुर्मिळ आहे. म्हणून याचा काय परिणाम झाला अ देशाच्या व्यापारामध्ये किंवा उत्पादन निर्मितीमध्ये, वस्तू निर्मितीमध्ये? तर पीपीटीमध्ये आपण असं म्हटलं आहे की यंत्रसामग्री व भांडवली वस्तूंचा उत्पादन खर्च कमी आहे. का? तर तो उत्पादन घटक त्या देशामध्ये विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. म्हणजे तो अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे त्याचा उत्पादन खर्च हा कमी आहे. तर जो उत्पादन घटक दुर्मिळ म्हणून दर्शवलेला आहे तो म्हणजे श्रम. या श्रमाच्या दुर्मिळतेचा त्या देशातील श्रम किंवा कृषी वस्तूंच्या उत्पादनावर काय परिणाम होतो? म्हणून यंत्रसामग्री व भांडवली वस्तूंचे कमी खर्चामध्ये उत्पादन अ देशामध्ये होते, तर कृषी वस्तूचे उत्पादन किंवा कृषी वस्तू किंवा श्रम हा घटक दुर्मिळ असल्यामुळे त्याचा उत्पादन खर्च हा जास्त आहे आणि म्हणून कृषी वस्तूंचा जादा खर्च असल्यामुळे कृषी वस्तूंचं कमी उत्पादन होते. असं हेक्चर आणि ओहलीन यांच्या मांडणीमध्ये आपल्याला दिसून येते. म्हणजे उत्पादन घटकांच्या विपुलतेचा आणि दुर्मिळतेचा त्याच्या किमतीशी संबंध आहे आणि उत्पादन घटकांच्या किमतीचा संबंध वस्तूंच्या उत्पादन खर्चाशी संबंधित आहे. आणि या उदाहरणावरून आपल्याला असं लक्षात येईल की अ देशामध्ये जो उत्पादन घटक विपुल प्रमाणात उपलब्ध आहे त्याच्या किमती कमी आहेत आणि त्यामुळे त्या उत्पादन घटकांपासून निर्माण होणाऱ्या भांडवली वस्तूंचा उत्पादनाचा खर्च कमी असल्यामुळे भांडवली वस्तूंच्या किमती कमी आहेत. याउलट श्रम हा दुर्मिळ उत्पादनाचा घटक असं सांगतो की त्याच्या किमती उत्पादन घटकांच्या किमती जास्त आहे, त्यामुळे श्रमापासून निर्माण होणाऱ्या वस्तू आणि सेवांचा उत्पादन खर्च जास्त आहे, त्यामुळे श्रमावर आधारित वस्तूंच्या किमती सुद्धा जास्त आहे. आता हीच बाब आपण ब देशाच्या संदर्भामध्ये समजून घेऊया. ब देशामध्ये श्रम हा घटक विपुल प्रमाणात उपलब्ध आहे, तर भांडवल हा घटक दुर्मिळ प्रमाणात उपलब्ध आहे. एकदम विरोधी मांडणी या ब देशाच्या संदर्भामध्ये आपल्याला दिसून येते. म्हणून याचे काय परिणाम ब देशामध्ये दिसून येतात तर तेही आपण पीपीटीमध्ये पाहतोय की श्रमप्रधान कृषी वस्तूंची निर्मिती ही कमी खर्चात होते आणि त्याचं जादा उत्पादन तयार करता येते. तर भांडवल यंत्रसामुग्रीचे जादा खर्च असल्यामुळे कमी उत्पादन होते. म्हणजे श्रम हा घटक मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे ब देशामध्ये श्रम या उत्पादन घटकाची मूल्य किंवा किंमत कमी आहे, तर भांडवल हा उत्पादन घटक दुर्मिळ असल्यामुळे त्याच्या उत्पादन घटकाची किंमत ही जादा आहे. हा उत्पादन घटक तिथे महाग आहे आणि म्हणून भांडवल उत्पादन घटकाचा वापर जर वस्तू निर्मितीसाठी करायचा म्हटला तर त्याचा उत्पादन खर्च जास्त येतो. म्हणून ब देशामध्ये जो उत्पादन घटक मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे त्याच्या किमती कमी आहेत, म्हणून उत्पादन खर्च कमी आहे, म्हणून त्याचा उत्पादन जास्त करता येऊ शकते. तर भांडवल हा उत्पादन घटक दुर्मिळ असल्यामुळे त्याच्या किमती जास्त असल्यामुळे त्याचा उत्पादन खर्च जास्त येतो, म्हणून त्या वस्तूचं उत्पादन कमी आहे. म्हणजे एवढ्या दोनच गोष्टी आपल्याला विपुलतेच्या आणि दुर्मिळतेच्या संदर्भात उत्पादन खर्चावर त्याचा काय परिणाम होतो किंवा उत्पादन खर्चात फरक का निर्माण होतो याचं उत्तर या मांडणीतून आपल्याला हेक्चर आणि ओहलीन यांनी दिलेलं आहे. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापार घडून येण्याचं जे महत्त्वाचं तत्व आपण विशेषीकरण आणि श्रमविभागणीचं बघितलेलं आहे, तोच निकष या संदर्भामध्ये जर आपण लागू केला तर विपुलता आणि दुर्मिळता या घटकामध्ये आपण
विशेषीकरणाचं तत्त्व लागू करूया आणि म्हणून जो घटक ज्या देशामध्ये विपुल प्रमाणात उपलब्ध आहे त्याने त्या वस्तूच्या उत्पादनामध्ये विशेषीकरण करावं, अधिकाधिक वस्तूंचं उत्पादन करावं आणि ते इतर देशांना, ज्या देशामध्ये तो उत्पादन घटक दुर्मिळ आहे त्या देशांना त्या वस्तूची निर्यात करावी. या अनुषंगाने देशाने भांडवल हा घटक मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे भांडवलाच्या किमती कमी आहेत, म्हणून भांडवल निर्मित वस्तू ज्या आहेत, यांत्रिक वस्तू ज्या आहेत त्यांच्या किमतीसुद्धा कमी होतील आणि म्हणून देशाने भांडवल या घटकाचा अधिकाधिक वापर करावा, त्याच्यात विशेषीकरण करावं, त्याच्यात श्रमविभागणी करावी आणि मोठ्या प्रमाणात उत्पादन करावं आणि ते अतिरिक्त उत्पादन देशाला निर्यात करावं. तोच निकष देशाने सुद्धा फॉलो केला, देशाने सुद्धा त्याचं अनुसरण केलं. तर देशाने श्रम या विपुल घटकाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कृषी संबंधित वस्तूंचं उत्पादन करावं, कारण हा उत्पादन घटक मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे त्या देशात त्या उत्पादन घटकाच्या किमती कमी आहेत आणि म्हणून कृषी वस्तूंच्या उत्पादनाचा खर्च कमी आहे आणि म्हणून कृषी उत्पादनाच्या वस्तूंच्या किमती कमी आहेत आणि म्हणून कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त अतिरिक्त उत्पादन करून श्रम या घटकाचा वापर करावा आणि देशाने अतिरिक्त उत्पादन देशाकडे निर्यात करावं. म्हणजेच इनडायरेक्टली हे दोघं देश देशाकडून देश भांडवल या घटकाची आयात करणार आहे आणि इनडायरेक्टली देश देशाकडून कृषी या किंवा भूमी या उत्पादन घटकाची आयात करणार आहेत आणि म्हणून जोपर्यंत या उत्पादन घटकांच्या किमतीत फरक आहे, घटक किमतीमध्ये जोपर्यंत फरक आहे तोपर्यंत हा व्यापार सुरू राहील आणि जेव्हा या उत्पादन घटकांच्या किमतीतला फरक नाहीसा होईल, म्हणजेच देशामध्ये सुद्धा भांडवल आणि श्रम सारख्याच किमतीचे असतील आणि देशामध्ये सुद्धा श्रम आणि भांडवल हे सारख्याच किमतीचे असतील, तेव्हा घटक किमतींचं समानीकरण झालं असेल असं हेक्चर ओहलीन असं म्हणतात. घटक किमतींचं समानीकरण म्हणजे काय की देशामध्ये श्रम या घटकाची जी किंमत आहे तीच किंमत देशामध्ये आहे आणि देशामध्ये भांडवल या घटकाची किंमत जेवढी आहे तेवढीच देशामध्ये आहे. त्याच्यामुळे या दोघही देशातील उत्पादन खर्चातील फरक हा नाहीसा होतो. उत्पादन खर्चातील फरक नाहीसा झाला की दोघही देशातील वस्तूंच्या किमती या सारख्या असतात. जेव्हा उत्पादन खर्चातील फरक आणि वस्तूंच्या किमती या सारख्या असतील त्यावेळेस कोणत्याही देशाला व्यापारामध्ये लाभ निर्माण होणार नाही, म्हणजेच फायदा निर्माण होणार नाही आणि जर लाभ नाहीसा झाला व्यापारातला तर व्यापार करण्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अर्थ उरत नाही. म्हणून इंग्लंड किंवा आणि देश हे जोपर्यंत घटक किमतींचं समानीकरण होत नाही तोपर्यंत आपला व्यापार सुरू ठेवतील. याचं उदाहरण देण्यासाठी हेक्चर आणि ओहलीन यांनी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या देशांचं उदाहरण दिलेलं आहे, ज्यामध्ये असं म्हटलं जातं की या दोन देशांमध्ये जे ऑस्ट्रेलियामध्ये गहू आणि लोकरीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं, कारण त्या देशामध्ये सुपीक जमिनीचं प्रमाण विपुल आहे आणि इंग्लंडमध्ये भांडवल या घटकाचं प्रमाण जास्त असल्यामुळे तिथे भांडवली वस्तूंचं उत्पादन जास्त प्रमाणात होते आणि म्हणून स्पेशलायझेशनच्या नियमाप्रमाणे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडने आपापल्या विपुल उत्पादन घटकांमध्ये विशेषीकरण करावं आणि दोघं देशांनी एकमेकांमध्ये वस्तूंची आयात निर्यात करावी आणि इनडायरेक्टली उत्पादन घटकांच्या किमतीतील जो फरक आहे जोपर्यंत तो समान होत नाही तोपर्यंत त्यांनी व्यापार घडून आणावा, व्यापार हा करत राहावा. अशी मांडणी जी आहे ती या सिद्धांतामध्ये हेक्चर आणि ओहलीन यांनी केलेली आहे. मित्र, आपल्याला या मांडणीतील जे दोन फरक आहे ते दोन फरक आपल्या लक्षात यायला पाहिजे की रिकार्डोच्या सिद्धांतात रेस केलेली दोन ऑब्जेक्शन आणि आधुनिक व्यापारास घडून येण्यासाठी सांगितलेली दोन कारणे आणि त्यासाठी विपुलता आणि दुर्मिळता या घटकांचं उदाहरण आणि या विपुलतेवरनं आणि दुर्मिळतेवरनं उत्पादन घटकांच्या ठरत असणाऱ्या किमती, या किमतींचा उत्पादन खर्चावर पडत असणारा फरक
आणि या उत्पादन खर्चातील पडणारा फरक उत्पादन वस्तू आणि सेवांच्या किमतीमध्ये दिसून येतो. हे सर्व फरक लाभ निर्माण करणारे असतात. जेव्हा हे सर्व फरक नष्ट होतील तेव्हा आंतरराष्ट्रीय व्यापार थांबलेला असेल. दोन देशांमध्ये व्यापार करण्यामध्ये कोणत्याही प्रकारची लाभाची परिस्थिती नसेल तर ते दोन देश व्यापार करणार नाही. अशा रीतीने हा सिद्धांत आपल्याला हेक्चर आणि ओहलीन यांनी मांडलेला आहे. म्हणून ॲडम स्मिथच्या सिद्धांतातली बेसिक मांडणी, रिकार्डोच्या सिद्धांतातली त्रिसूत्रीची बेसिक मांडणी आणि हेक्चर आणि ओहलीनच्या सिद्धांतातली विपुलता आणि दुर्मिळतेच्या संदर्भातली मांडणी आपल्या लक्षात सिरियली असली पाहिजे, म्हणजे व्यापाराचे तिघही सिद्धांत आपल्या लक्षात येऊ शकतात. आता आपण थोडक्यामध्ये हेक्चर आणि ओहलीन यांनी सिद्धांताची गृहीत कशी मांडलेली आहे ती आपण फक्त बघणार आहोत. त्यामध्ये त्यांची गृहीत जी आहे ती द्विप्रतिमान सिद्धांत आहे, पूर्ण स्पर्धा गृहीत धरलेली आहे, गतिशीलता गृहीत धरलेली आहे, घटक पुरवठा स्थिर म्हटलेला आहे, त्यानंतर वाहतूक खर्चाचा अभाव हे पण गृहीत मानलेलं आहे, त्यानंतर एकच उत्पादन पद्धती त्यांनी मान्य केलेली आहे, समान उत्पादन फल त्यांनी मान्य केलं आहे, स्थिर उत्पादन फल त्यांनी गृहीत धरलेलं आहे, वस्तूंचे वर्गीकरण, उत्पादन घटक समानता, उत्पादन घटक प्रमाण, उपभोक्त्यांचे प्राधान्य आणि पूर्ण रोजगार या सिद्धांतावर त्यांनी गृहीत मांडलेले आहेत. या गृहीत परिस्थितीमध्ये सिद्धांत लागू होऊ शकतो आणि गृहीत परिस्थितीच्या बाहेर जर सिद्धांत लागू होत असेल तर तो अपवादात्मक स्थितीमध्ये दिसून येईल असं आपण समजून घेतलं पाहिजे. हेक्चर आणि ओहलीन यांच्या सिद्धांताचं टीकात्मक मूल्यमापन करताना काही मुद्दे आपल्याला इथे आपण गृहीत धरलेले किंवा मांडलेले आहे. कोणत्या टीका किंवा कसं मूल्यमापन या संदर्भात करता येतं, तर ज्या गोष्टी गृहीत असतात ना त्याच गोष्टी आपण टीकांच्या स्वरूपामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख करतो. त्यामध्ये पहिलं टीकात्मक मूल्यमापन आहे की हेक्चर आणि ओहलीन यांनी आपल्या सिद्धांताची गृहीते जी आहे ती अवास्तव अशी मांडलेली आहेत. त्यानंतर वस्तूची किंमत उत्पादन घटकांच्या किमतींवरूनच निश्चित होते असं नाही, त्याला इतरही गोष्टी कारणीभूत असतात. त्यानंतर उत्पादन घटक एकसारखे नसतात सगळ्याच देशांमध्ये. दोन देशांमध्ये एकच घटक प्रधान वस्तूंची आयात निर्यात शक्य असते. त्यानंतर सनातन सिद्धांतापेक्षा हा सिद्धांत फार श्रेष्ठ आहे असं म्हणण्याचं काही कारण नाही. त्यानंतर सामान्य संतुलन पद्धतीचा विकास करण्यास हा सिद्धांत असमर्थ ठरतो. प्राध्यापक आर जॉन्स यांच्या मते उत्पन्न विभाजनातील फरक, नैसर्गिक घटक आणि उद्यमशीलतेकडे दुर्लक्ष केलेलं आहे. उत्पादन फलन, उत्पादन घटक असमानता, उत्पादन घटक प्रमाण असमानता अशा अनेक मुद्द्यांच्या दृष्टिकोनातून हा सिद्धांत टीकेला लागू पडतो किंवा या टीका लागू पडतात. मित्रहो, टीका जरी असल्या याचं मूल्यमापन करण्याचे म्हणजे या टीकांच्या आधारावरच येणारा नवीन सिद्धांत जो आहे तो हेक्चर ओहलीनच्या सिद्धांतापेक्षा वेगळी मांडणी करू शकतो. आणि म्हणून टीका करणं म्हणजे काय की त्या सिद्धांताचं मूल्यमापन करणं. टीका करणं म्हणजे त्याला नाकारणं असं त्याचा अर्थ होत नाही. म्हणजेच टीका केली म्हणजे त्या सिद्धांताचं महत्त्व कमी होतं असं नाही, तर टीका केली तर त्या सिद्धांताचं आणखी एक नवीन रूप आपल्याला अभ्यासण्यासाठी तयार होऊ शकतं. आपण पण याच्या संदर्भात असा विचार करू शकतात अर्थतज्ञ म्हणून. मित्रहो, आजच्या व्याख्यानामध्ये आपण इथं थांबतोय. पुढच्या व्याख्यानामध्ये आपण व्यापार धोरण कोणत्या प्रकारचं असू शकतं, व्यापार धोरणाचे प्रकार कोणते असू शकतात, त्यामध्ये खुलं व्यापार धोरण आणि संरक्षित व्यापार धोरण याचा आपण सविस्तर असा अभ्यास करणार आहोत. तोपर्यंत इथंच थांबतो आहे. तोपर्यंत घरीच राहा, सुरक्षित राहा, आपली आणि इतरांची, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. अजूनही भारतामध्ये कोरोनाचं संकट गेलेलं नाही, उलट आता ते नवीन आकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा सरकारी यंत्रणा, आरोग्य यंत्रणा सिद्ध झाली आहे कोरोनाचा सामना करण्यासाठी. आपण या यंत्रणेला सहकार्य करा. अजूनही जर आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत थांबतोय. थँक्यू.